12वीचा आज निकाल लागलेला आहे. यंदाही मुलींनी सरशी मारलेली आहे. माझ्यासोबत जान्हवी कारंडे आहे, जिला देखील 90पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. जान्हवी, NDTV मराठीमध्ये तुझं स्वागत आहे. आधी सर्वात प्रथम म्हणजे अभिनंदन तुझं, की तुला इतके चांगले गुण मिळालेले आहेत. काय म्हणशील, काय भावना आता ह्या क्षणाला तुझ्या मनात? थँक्स थँक्स मला बोलवण्यासाठी. लाईक आता काय एकतर कळतच नाही कसे मार्क असे मिळाले ते आधी कळत नाही. आणि थँक्स टू माय कॉलेज, थँक्स टू माय पॅरेंट्स अँड फ्रेंड्स हू सपोर्टेड मी. लाईक त्यांच्या सपोर्टमुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे. जान्हवी, 12वीपर्यंतचा हा जो तुझा प्रवास आहे, तो कसा राहिलेला आहे? काही प्रॉब्लेम्स तुला आले, काही चॅलेंजेस तुला फेस करायला लागले? लाईक चॅलेंजेस तर असतात, सगळ्यांच्याच लाईफमध्ये असतात, पण लाईक मला खूप चांगला सपोर्ट मिळाला इवन इन स्कूल आणि आता इवन इन कॉलेज. आय एम ग्रेटफुल फॉर दॅट. लाईक थोडेफार चॅलेंजेस तर असणारच, का लाईक कधी पाऊस पडला की कॉलेजमध्ये नाही येणं, असे सगळे चॅलेंजेस होते. पण थँक्स टू कॉलेज स्टाफ अँड थँक्स टू माय पॅरेंट्स हू सपोर्टेड मी. तू तुझ्या पेरेंट्सचा उल्लेख केला. थँक्स टू युअर पेरेंट्स तू म्हणालीस, हू सपोर्टेड मी. पालकांचा सपोर्ट तुला कसा मिळाला नक्की ह्या संपूर्ण तुझ्या प्रवासामध्ये? लाईक माझे पॅरेंट्स असे होते, लाईक तू करतेस ना, तू तुझ्या हिशोबाने कर. लाईक स्ट्रेस घेऊ नको, स्ट्रेस घेतला तर लाईक काय एवढी गरज आहे, जे मिळतील ते मिळतील, असं लाईक एवढा सपोर्ट होता. की कधी कमी जास्त मार्क मिळाले तर कोण काय बोलून, लाईक पॅरेंट्स कोणाला काय बोलून देत नव्हते. लाईक असा सपोर्ट होता. जान्हवी, एक प्रश्न, तुझ्या मनात अशी कधी एक भावना आली का, की बाबा नाही, मी अशी आहे, वेगळी आहे सगळ्यांपासून, तर मग तुला प्रेरणा मिळाली, तू कसं फेस केलं सिच्युएशन बाकी सगळ्यांमध्ये? लाईक माझं 8th स्टँडर्डपासूनच हे होतं की मला फ्रेंच करायचं आहे, मग त्याला कुठल्या पण एक्सटेंटसाठी मी जायला अजूनपर्यंत तयार आहे. तर लाईक मला जसं फ्रेंच मिळालं आता ते क्लिअर करायचं, ते क्लिअर करता करता मग बाकी पण सब्जेक्ट्स क्लिअर झाले. लाईक आणि फ्रेंच करायचं म्हणून अभ्यास करायचा, लाईक बाकीचं सब्जेक्टचं मला एवढं काय नव्हतं. लाईक फ्रेंच आणि इंग्लिश 2 सब्जेक्ट्स करायचेत आणि करायचेच आहेत, म्हणून मला अभ्यास करायला प्रेरणा मिळाली. जान्हवीची आई देखील इथे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत संवाद साधूया. सर्वप्रथम म्हणजे अभिनंदन, तुमच्या लेकीला एवढे चांगले मार्क मिळाले. काय सांगाल, काय नेमकं तुम्ही कशाप्रकारे सपोर्ट केला, ती तुमचे आभार मानते? आम्ही तिला कधीही सांगितलं नाही की तू अभ्यास कर किंवा एवढा तास अभ्यास कर. तिचे जे पर्सेंटेज आहेत ते सगळे तिचे आहेत, तिची मेहनत आहे. आम्ही कधीही तिला प्रेशर केलं नाही की तू 10 तास अभ्यास कर किंवा 12 तास आहे झोपू नको, 5 तास झोप. सगळे तिला जे विषय अवघड गेले ते तिने मित्रांकडून किंवा कुणाला फोन करून, टीचर्स लोकांना विचारून सगळे तिने तिच्या जे काही प्रश्न होते ते तिने सोडवलेले आहेत. आणि सगळं श्रेय तिला आहे 90%. आम्ही फक्त तिला एवढंच सपोर्ट करतो की जे काय करशील तू व्यवस्थित कर, बस. खरं तर जान्हवी इतर मुलांपेक्षा वेगळी आहे. तुम्हाला काही चॅलेंजेस आले का? म्हणजे तुम्ही लहानपणापासून तिला पाहताय, 12वीचा टप्पा तिने आता पार केलाय. लहानपणापासून आतापर्यंत काही चॅलेंजेस आले तिच्या बाबतीत? काही अनुभव आहेत? चॅलेंजेस तर नॉर्मल लोकांच्या आयुष्यात पण असतात आणि ती स्पेशल आहे. पण असं काही नाही की तिला कुठे अडकली आहे. ती प्रत्येक वेळेला ती कुठल्याही ह्याच्यातून निघालेलीच आहे तिच्या प्रयत्नांनी. मग असं काही वाटत नाही आम्ही कुठे अडकलो आहे. आज ती म्हणजे तिच्यामुळे आज आम्ही एवढ्या चांगल्या कॉलेजमध्ये आणि एवढ्या चांगल्या तिला शिक्षण देऊ शकलो. आज तिच्यामुळेच आम्ही करू शकलो. आनंदाश्रू दिसतायत तुमच्याही डोळ्यात. खरं तर ह्या संपूर्ण प्रवासामध्ये मित्रमैत्रिणींची साथ ही देखील महत्त्वाची असते. जान्हवीला कशी मिळाली साथ तिच्या मित्रमैत्रिणींची? जान्हवीला ठराविकच लोकांनी तिला मदत केली. ती अपंग असल्यामुळे बहुतेक असेल किंवा काही असेल, पण तिला टीचर्स लोकांनी आणि तिला कॉलेजवाल्यांनी खूप चांगली साथ दिलेली आहे. मान आज उंचावते अभिमानाने लेखीमुळे. खरंच उंचावते, कारण ती आमच्या घरातून पहिली आहे. 90% मिळणारी मुलगी पहिली आहे. ती फिजिकली हँडिकॅप असली तरी ती मेंटली एकदम चांगली आहे. म्हणून लोकांना मी अशी विनंती करते की तुम्ही हँडिकॅप मुलांकडून, म्हणजे ती हँडिकॅप आहेत म्हणून तुम्ही त्यांना खालच्या दर्जाचं हे मानू नका. हँडिकॅप मुलंही काही करू शकतात, काही करून दाखवू शकतात. त्यांची बुद्धीची कुवत एवढी मोठी असते की जे नॉर्मल मुलं करू शकत नाही ती हँडिकॅप मुलं करू शकतात. एक शेवटचा प्रश्न, तुमच्या घरच्यांनी तुम्हाला कसा पाठिंबा दिला? कारण का ज्या वेळेला कळलं तुम्हाला की जान्हवी अशी आहे, तिची परिस्थिती अशी आहे, त्यावेळेला तुमच्या घरच्यांनी तुम्हाला काही सांगितलं का? त्यांनी कसा पाठिंबा दिला तुम्हाला?
सुरुवातीच्या काळात थोडं कठीण होतं तिच्यासाठी, कारण शाळेत ॲडमिशन घ्यायला आम्हाला थोडं कठीण पडलं. पण चांगल्या शाळेत ॲडमिशन झालं, तिथून पुढे तिची प्रगती खूप चांगली असते आणि घरच्यांनीही सपोर्ट केला. तिच्या वडिलांनी तिला चांगला सपोर्ट केलेला आहे. आजी आजोबांनी, सगळ्यांनी, मावशी काका जे काही आहे आत्ता जी आहे ती सगळ्यांच्या सपोर्टमुळेच ती उभी आहे. जान्हवी, तुला एक माझा शेवटचा प्रश्न आहे. तुला ज्यावेळेला कळलं की तुझी अशी परिस्थिती आहे, त्या क्षणात तुझी काय भावना होती? आणि तुला खरं तर 12वीचा पेपर, 10वीचा पेपर, 3-3 तासाचे पेपर बसण्यात काही त्रास वगैरे असे काही प्रॉब्लेम झाले का तुला? नाही, लाईक जेव्हा कळलं तेव्हा आय वॉज लाईक ओके, ठीक आहे, फेस करूया, जे काय होईल ते बघू. लाईक आत्ता पण इवन लाईक तशी मम्मी बोलली की फ्रेंड्स नाही जास्त बनत, लोकांची जजमेंट ही असते फर्स्ट जजमेंट. इनफॅक्ट मी जेव्हा स्कूलमध्ये होती तेव्हा एक इन्सिडेंट झालेला की आमच्या ट्रस्टीने आम्हाला सांगितलेलं की तुम्ही एका डॉक्टरकडे जा, कोणतरी रिलेटिव्ह त्यांचे होते, त्या डॉक्टरकडे जा आणि डॉक्टर वॉज लाईक की गर्ल चाइल्ड आहे म्हणून ॲडमिशन देतो. लाईक आय वॉज लाईक हे काय, आता ह्याला फेस करायचं. मग ते फेस झालं. तसं अशा गोष्टी झाल्यात ना लाईफमध्ये की लाईक आता वाटत नाही जे करायचं ना लोकांना ते करू दे, मी करेल. मग तुला बसताना वगैरे काही त्रास नाही ना होत या सगळ्यामध्ये? नाही, आणि जर इश्यू झाला तरी कॉलेज सपोर्ट करतं. कधी लाईक पाय वगैरे काय दुखायला लागलं तर मी कॉलेजला सांगितलं तर कॉलेजवाल्यांनी मला अलाव केलं की तू लाईक लेक्चर बंक करून जा की काही करून जा असं. तर कॉलेजचा सपोर्ट झाला. निश्चितच जर आपण पाहिलं तर मग जान्हवीकडून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळाली, ती अशी आहे की परिस्थिती कशी असू दे, कितीही बिकट असू देत, मात्र जर आपल्या मनात जिद्द असेल एखादी गोष्ट मिळवण्यासाठी, तर आपण ती मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो. आणि हे आज जान्हवीने प्रूव्ह करून सगळ्यांना दाखवून देखील दिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारेसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई.